सुप्रभात. 19 फेब्रुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. स्वराज्यासाठी ज्यांनी रण लढविले, महाराष्ट्र भूमीचे ज्यांनी जगती नाव वाढवले, धन्य धन्य ती माता जिजाई, जिने अशा पुत्रास घडविले. ज्यांचे नाव घेताना अभिमानाने फुलती छाती, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती, ते नाव म्हणजे राष्ट्रपुरुष, युगपुरुष शिवछत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले राज्य शिवरायांनी उभे केले आणि इसवी सन 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेल्या तारखाप्रमाणे हा सण 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे साम्राज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सहिष्णू राजा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतरही ओळखले आणि वंदिले जातात. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यापासून 40 मैलाच्या अंतरावर शिवनेरी किल्ले येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले व वडिलांचे नाव शहाजी राजा भोसले होते. शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे, जातीचे व पंथाचे मावळे होते. त्यांनी सर्व धर्मांच्या ग्रंथाचा आदर केला. शिवाजी महाराजांनी युद्ध करताना गनिमी कावाचा वापर केला. गनिमी कावा म्हणजेच लपून छपून युद्ध करणे. युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी गनिमी कावाचा वापर चाणाक्ष पद्धतीने केला. महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यांचा योग्य पद्धतीने वापर करून शिवरायांनी बलाढ्य शत्रूलाही गनिमी काव्याच्या माध्यमातून धूळ चारली. हर हर महादेव अशी गर्जना करत शिवरायांचे मावळे शत्रूवर तुटून पडत. शिवरायांनी आपले साम्राज्य उभारताना गड किल्ले यांची निर्मिती केली. रायगड, प्रतापगड असे अनेक दुर्ग बांधले. रायगड किल्ला हा राजधानी म्हणून शिवाजी महाराजांनी निवडला. सागरी दळणवळणासाठी हे ठिकाण जवळ होते. कोकण किनारपट्टीवर अनेक जलदुर्ग उभारून स्वराज्याच्या सीमा त्यांनी संरक्षित केल्या. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच होय. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची देखील निर्मिती केली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. त्यात 8 मंत्री होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार देणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली होती. त्यांनी स्त्रियांचा नेहमीच आदर केला. स्त्रियांविषयी त्यांना नेहमीच आदर वाटत असे. अशा या थोर राजाचे कार्य लोकांपर्यंत पोचावे म्हणून बाळ गंगाधर टिळकांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. शिवजयंती साजरा करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहोचावे. असे हे छत्रपती शिवाजी महाराज, निश्चयाचा महामेरू, बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती निमित्त शतशः वंदन.